बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का एपिसोड नंबर 56. तर एकंदरीत सकाळी जी मी खबर दिली तुम्हाला की रुचिता घरातून एविक्ट झालेली आहे. खूप प्रश्न विचारले गेले मला. तन्वीला काय ठेवलं, तन्वी फेक आहे किंवा काय. यावेळेस ना मेकर्स जे आहे ना ते त्यांच्या पद्धतीने निर्णय जे आहे घेत आहे. पण मेकर्सचा हा पहिल्यांदा मला निर्णय आवडला आहे. नो डाऊट रुचिताचा गेम चांगला होता. तुमच्याबरोबर मी पण ॲग्री करते. रुचिताचा गेम एक विलनचा होता. तिला एक विलनचा टॅग दिला गेला आणि तिचा गेम एक विलनचा होता. पण जितका आपण बघितलं आहे का विलन हा शेवटपर्यंत जातो. तर यांनी रुचिताला आत्ताच का काढलं. आणि आता घरामध्ये भांडणं कोण करणार, घरामध्ये मुद्दे कोण उचलणार, घरामध्ये खरकट्या वगैरे या सगळे शब्द कोण बोलणार, आणि मग रितेश सर कोणाची क्लास घेणार दर वीकला. हा एक मोठा प्रश्न जो निर्माण झाला आहे मेकरसमोर. आता रुचिताची जागा कोण घेते घरात ते मी बघणारच आहे. पण मला तर नाही वाटत सध्या कोणत्या कंटेस्टंटमध्ये. बघू आता एक कोणाला वाईल्ड कार्ड वगैरे अजून बांधता की काय करतात. मला तर वाटतं आत्ता आहे ना यांनी रुचिताला काढले. पण माझ्या मते गेम कोण खेळत नव्हतं नाही का, म्हणजे ज्यांचा रुचितापेक्षा डाऊन गेम होता. आता मी तुम्हाला सांगते बरं का, रुचितापेक्षा डाऊन सगळ्यात जास्त डाऊन जर कोणाचा असेल तर ती आहे फक्त प्राजक्ता. आयुर्वेदिक साखर काय म्हणते ती तन्वी, अगदी तेच. तर काहीच गेम नाही आहे, ती फक्त डीला देत राहते. ही डील कर, ती डील कर, डील कर, डील कर, बस. ती फक्त डीला देत राहते. ती डीलरच बनलेली घरात. याला डील दे, त्याला डील दे, त्याला डील दे. तर ती डील देते आणि समोरून काही येत नाही तिच्याकडनं. म्हणजे तिच्याकडनं समोरून कधी भांडणार नाही, काही गेमच नाही यार, तिचा झिरो गेम आहे. तर मला असं वाटत होती की या वीकमध्ये ना प्राजक्ता आऊट व्हायला पाहिजे होती. पण ठीक आहे, रुचिता गेल्यामुळे बरेच लोक आहे ना खुश झाली आहे. कारण ही ती लोक खुश झाली आहे ज्यांना आहे ना हे असले जे वर्ड्स आहे. मी तिची एवी दाखवली ना तेव्हा आहे ना तिचे शब्द काय लिहून ठेवलेत मी. एवी दाखवले ना त्याच्यामध्ये आणले ते शब्द. काय आहे एक मिनटं सांगतो. चिनपट गावळ्या, ठाणा नाना बोंबल, येडी गांडू, तोंड शेणात घाल, हे असं काहीतरी आहे. आणि अजून बरेच शब्द आहे जे मी लिहिले नाही. आता एवीमध्ये किती दाखवून देते. तर हे सगळे ती शब्द ते बोलायचे. खरकट्या, खुरकट्या, खुळखुळ्या, चिनपट गावळ्या. हे मी पहिलं हे सगळं आहे ना मी पहिल्यांदा ऐकलं. चिनपट गावळ्या तर माझ्यासाठी नवीनच होतं. काय हे असं. आणि आपण बघितलं की रुचिता सिलेक्शन झालं. पण काही म्हणा, रुचिताने घरामध्ये गेम खेळला आहे. नो डाऊट. तो तिने विलन म्हणून खेळला, हिरोईन म्हणून खेळला, कसाही खेळला. पण तिचा गेम चांगला होता. मी तुम्हाला सांगते ना सुरुवातच चांगला होता. पण तिने हे विशालमध्ये इन्वॉल्व झाली ना, तिथून तिचा गेम थोडा खराब होत गेला. तिने एक फ्रेंडशिप ठेवली असती ना तर खरोखरच ती एक टॉप 5-6पर्यंत गेलीच असती. खरं सांगते. विशालच्या जास्त म्हणजे ऐकणं किंवा मग विशालचं ऐकून खेळणं. तुम्हाला मी सांगते मेकर्सने संस्कृतीला पाठवलं होतं काय बोलून का मेकर्सला तोडायचं होतं रुचिता आणि विशालला. तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. जसं आज रितेश सरांनी हे आवाज उचलला आहे का रुचिता तुम्ही बेशुद्ध पडल्या. मेकर्सला काय वाटलं हे प्रकरण मग हाताबाहेरचं आहे. त्यांनी ठरवलं बी असेल यावेळेस सागरला आपण काढू किंवा मग प्राजक्ताला काढू. पण प्राजक्ता यार नशीब घेऊन आलो, जातच नाही बाई, जातच नाही. आणि एक सांगू का, एक प्लस पॉईंट आहे का मेकरची फेवरेट आहे प्राजक्ता. आता बघूया कुठपर्यंत म्हणजे ते टिकवून ठेवता. फॅमिली राऊंड वगैरेपर्यंत ठेवता की काही त्या प्राजक्ताला. एक मोठा सरप्राईजच असेल आपल्याला ती फॅमिली राऊंडपर्यंत राहिली तर. म्हणजे आता हिंदी सीझन गेला ना तर ती कुनिकासुद्धा इतक्या वेळा एविक्शन आली. तेव्हा तर ती बॉटमला होती, नो एविक्शनच केले. नंतर ती परत जायला लागली तर त्या प्रणित मोरेलाच बाहेर डेंगू म्हणून काढलं. नंतर परत 2 दिवसांनी एंट्री दिली. म्हणजे जेव्हा त्या कुनिकाला जायची वेळ आली का हे असेच करायचे. मग हे प्राजक्ताच्या वेळेसच ह्या गोष्टी का होत आहे. प्राजक्ताला MG आहे का तिला एवढे वोट्स येता कुठून आहे, मला तर तेच कळत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे माझ्यासाठी की हिला इतके वोट्स येता कुठून आहे. हा मोठा प्रश्न आहे खरं.
आणि बहुतेक लोकांना जी रुचिता घराबाहेरच पाहिजे होती, आता त्यांच्यासाठी तर आनंदी आनंद आहे. कारण ही अशी लोकं आहे, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलली, ती जे बोलायची चिनपट गवळ्या वगैरे या सगळे शब्द. आता कोणीतरी इमॅजिन करा की एक फॅमिली बसलेली आहे, गोल करून जेवायला बसलेली आहे, समोर टी व्ही चालू आहे आणि तुमचे जे लहान लहान मुलं आहेत, जे शाळेत शिकत आहे, ते जेवता जेवता हे जे शब्द आहे ते ऐकताय. त्यांच्यावर काय परिणाम होतो? किंवा मग तुम्ही ऐकताय या सगळ्या गोष्टी. आणि त्यातल्या त्यात ती ते विशालबरोबर राहत होती, ते सगळे शब्द, माझे होठ लिप्स खूप सेक्सी आहे वगैरे ते सगळे ते बोललं ते विशालने. ठीक आहे, रुचिता बोलली पण होती की हे सगळं चांगलं नाही दिसणार. आणि त्याच्यानंतर बिग बॉसने वाईल्ड कार्ड एंट्रीज केल्या, एक नाही दोन नाही तर तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्री केल्या. तर मी बिग बॉसला थँक्यू म्हणू इच्छिते का त्यांनी आमच्या एंटरटेनमेंटचा विचार करता एक नाही दोन नाही तर 3 पाठवल्या वाईल्ड कार्ड एंट्रीज. पण तो संकेत बारा खेळतोय, पण या दोघींचा काही कवडीचा गेम दिसत नाही मला खरोखर. म्हणजे काय बोलू मी आता बघल मी अजून 1-2 वीक त्यांना, आणि मग मी स्वतःच म्हणलं बिग बॉस प्लीज त्यांना इव्हिक्ट करा, प्राजक्तासोबत त्या पण जायला पाहिजे. मी हेच एक म्हणेन. पण लोक जेव्हा फॅमिलीसोबत बघायचे तेव्हा हे रुचिताचं आणि विशालचं बोलणं बसणं किंवा मग ते काही पण असो, ते बघायला ऑकवर्ड वाटत असेल. आणि तिचे ते शब्द त्यांचे मुलं शिकतील म्हणून ते कदाचित टी व्ही म्यूटही करत असेल किंवा चॅनल बदलून टाकत असेल. या पण गोष्टी होत असेल. कारण असतात ना, असे पण लोक असतात. सगळेच लोक आता थोडी आता समजा कोणते आता यंग मुलं मुली असले, प्रत्येकजण थोडी जाऊन बेडरूममध्ये जिओ हॉटस्टारवर हे बघतं बिग बॉस. खूप जणं असे टी व्हीवर लावून बसतात, जेवता जेवता शो पाहता, एन्जॉय करतात. अशी जास्तीत जास्त लोकसंख्या आहे माहिती आहे तुम्हाला, एक आपल्या महाराष्ट्रात अशी लोक जास्त आहेत. आता तुम्हाला सांगू का, कोल्हापूरचं एक म्हणजे कोल्हापूरची लोक असेल तर कोल्हापूरचं जर कोणी गेलं असेल ना तर त्यांच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट असते आणि असायला पण पाहिजे. माझ्या सिटीतनं कोणी जाऊ द्या, मी पण अभिमानास्पद म्हणजे बोलेल, म्हणजे अभिमान मी व्यक्त करेल आणि त्या व्यक्तीबद्दल नेहमी चांगला बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा मग त्याला सपोर्ट करेल. ती गोष्ट तेव्हाची. पण एक गेम पण बघावा लागतो आणि गेम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला चालावं लागतं आणि गेम बघूनच आपल्याला. आता खूप कोल्हापूरकर आहे जे सपोर्ट करतात रुचिताला. मी म्हणेल कोल्हापूरने महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणी तिला सपोर्ट असेल, पण कोल्हापूरमधलेच काही लोक तिला पसंत करत नसेल किंवा मग कोल्हापूरच्या बाहेरची लोक पण पसंत करत नसेल, तर हे एक वेगळी ऑडियन्स असते जी ना, एक ऑडियन्स असते जिला असा चिल्लम चिल्ली असं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आणि एक अशी सॉफ्ट ऑडियन्स असते तिला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही, खास करून फॅमिली ऑडियन्स किंवा मग त्यांना आमच्या मुलांनी नको ऐका, या सगळ्या गोष्टी असतात एकंदरीत. मग ते तर आहे. पण या सगळ्यांपेक्षा परे काय होतं माहिती का, ती विशालमध्ये ज्याप्रमाणे गुंतत चालली होती हे तिच्या फ्युचरसाठी बिलकुल चांगलं नव्हतं. विचार करा, ती 40 ते 50 दिवसात इतकी गुंतली. अजून 40 दिवसाचा शो आहे, 40-42 काहीतरी, किती एपिसोड नंबर 56, 45 दिवस अजून शो आहे. ती किती पुढे गेली असती, म्हणजे ती किती इमोशनली अटॅच झाली असते ना, हा विचार करा एकदा. तर ते तिच्या भविष्यासाठी, तिच्या भवितव्यासाठी, तिच्या फ्युचरसाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे बिग बॉसने. कारण बिग बॉसने तिला तोडायचा प्रयत्न केला विशालपासून. विशालने त्या सगळ्या गोष्टी बोलून पण दाखवल्या, संस्कृतीचं ऐकून, पण ती काही त्या विशालला सोडायला तयार नव्हती. बिग बॉसने मोका दिला ना. बिग बॉसला ठीक आहे टोळी फोडायची ठीक आहे, पण टोळी फोडायचा एक वेगळा मुद्दा आहे, पण विशालपासून तिला तोडायचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिचं एज जे आहे ना, ती थोडीशी अनमॅच्युअर्ड वाटते. तन्वी इनफ मॅच्युअर्ड आहे नाही का. आणि विशाल तर मी काय बोलू, विशाल तर मॅच्युअर्डपेक्षा मॅच्युअर्ड आहे. पण तो गेमसाठी ना तिचा यूज करत होता. आणि जसं रितेश सरांनी आज बोलून दाखवलं, तो कॅप्टन्सी टास्क होता, जसं वरतून विशाल इन्स्ट्रक्शन देत होता, रुचिता अगदी तसं करत होती. सो ती त्याच्या खूप जास्त अंडर खेळायला लागली होती. तिच्या स्वतःचा ना काही स्टँड होता, ना स्वतःची काही ती बाजू मांडत काहीच नव्हतं. आणि बघूया तिचे इंटरव्ह्यूज, अजून ती बाहेर येऊन काय काय खुलासे करते.
आणि ती आता मला वाटतं एपिसोड तर बघेल आणि तिला बघू ती काय काय सांगते अजून. पण एकंदरीत तिचा गेम ठीक होता, चांगला होता मी म्हणेन घरामध्ये ॲज व्हिलन म्हणून. ॲज व्हिलनचा टॅग तिला सगळ्यांनी दिला होता. सो ॲज व्हिलन म्हणून चांगले होते. तर पण तिच्याऐवजी प्राजक्ता, सागर, प्रभू यांचासुद्धा काहीच गेम नाही आहे. तर आय होप या सगळ्यांचा नंबर आहे ना पुढच्या वीकपासून लागेल असं आम्ही बिग बॉसच्या मेकर्सला सांगू इच्छितो. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा तर हा प्रश्न आहे का विशाल ॲज व्हिलन म्हणून कोणासोबत खेळणार बाई. विशाल बोलला पण रडतड मला तोडून टाकले म्हणे यांनी सगळ्यांनी. माझी अख्खी टोळी बर्बाद केली, सगळी टोळी घालवली आणि टोळी तोडून टाकली. आणि खरोखरच टोळी तोडायचा प्लॅन हा मेकर्सचा वाटत होता. कारण ज्याप्रमाणे टोळीची चुगली यांना दाखवली गेली होती, अनुश्रीची चुगली दाखवली गेली होती विशालला, किंवा मग रोशनला सुद्धा चुगली दाखवली गेली होती, पण हे तुटतच नव्हते. अनुश्री त्यांच्यापासून वेगळी झाली, इंडिव्हिज्युअल झाली, ती गेली टॉप 3मध्ये समजून घ्या. कारण मेकर्सला जे पाहिजे होतं ते झालं. तिला इंडिव्हिज्युअल काढून टाकलं बाहेर, तर ते टोळीपासून वेगळी झाली. पण आता फक्त कोण राहिले होते, विशाल आणि रुचिता. त्यातली रुचितासुद्धा एक मोठा सपोर्ट होती त्याला, खूप मोठा सपोर्ट होती, तीसुद्धा गेली. आता विशालला हे काय करता, विशालला नेतील का यार टॉप 5पर्यंत. लय मोठा प्रश्न आहे यार, लय मोठा प्रश्न आहे. विशालला टॉप 5पर्यंत तरी नेतील का नाही आहे ॲज व्हिलन म्हणून. काय बोलणार यार, खूपच गोष्टी अशा अनप्रेडिक्टेबल होत आहे ना का डोळ्यांवर विश्वासच बसत नाही माहिती आहे. तर विशाल एकटाच राहिला आहे. आता तो एकटा कितपत त्याच्या डोक्यावर भार घेऊन व्हिलनचा तो काय गेम खेळणार आहे ते आता बघूया सोमवारपासून आपण. आणि हे जे रितेश सर बोलले की नाती बनता बिघडता, काही नाती बनता बिघडता, कुठली गोष्ट तुम्ही मग मानू नका, इतका ज्याचा म्हणजे इतकं तुम्ही हे नका करू की तुमच्या गेमवर गोष्टींचा परिणाम होईल. आता रुचिता तुम्ही बेशुद्ध झाला, मग राखी पाण्यात गेली. काय बोलताय रितेश सर तुम्ही. राखी पाण्यात जाते, राखी हसते, राखी मॉन्जोलिका बनते, राखी अजून काही जुली बनते, राखी एंटरटेन करते. आणि राकेश आणि तिचं हे फन चालू फन, बाहेर जाऊन ती सिरियसने होणारे राकेशवर, राकेश येऊन मला भेट, माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता कॉफी पी, नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथून उडी मारेल, असं काहीही करणार नाही. ती इनफ मॅच्युअर्ड आहे सगळ्या सिच्युएशन सांभाळण्यासाठी. शी इज राखी सावंत. राकेशचं तर हे खूप किरकोळ आहे, तिने लय मोठ्या मोठ्या जखमा सहन करून तिथपर्यंत आली राखी सावंत. त्याच्यामुळे ती पूर्णपणे अशी बनली, ती इतकी आतून एकटी ना, पण ती स्वतःला त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर आणलं आहे. तिची आई वारली, बिग बॉसच्या घरात होती तेव्हा ती, मला वाटतं सीझन 4 होता ना तो मराठी, तर तेव्हा तिच्या आई वारली होती कॅन्सरने. ती तुटली, ती फुटली, ती परत उभी राहिली. मग ती आहे राखी सावंत. किती लग्न झालेत तिचे. मला वाटतं सुरुवातीला आहे ना, खूप सुरुवातीला तिचं ते स्वयंवर वगैरेचा काहीतरी शो आला होता, कोणतं चॅनल होतं ते, NDTV इमॅजिन होतं किंवा मग लाईफ ओके होतं, काहीतरी चॅनल नवीन चालू झालं होतं, त्याच्यावर राखीच का स्वयंवर शो चालू झाला होता. तर तेव्हा तिने त्या एका काय त्याचं नाव पण नाही आठवत यार, लय वर्ष आले, तर त्याच्यावर लग्न केलं होतं. त्याच्यानंतर मग ते तुटलं, मग अजून काय माहिती कोणावर केलं होतं, मग नंतर तो दुबईचा होता. मग ती रिलेशनशिप तिच्या मनापासून ती गोष्टी करत गेली. राखी सावंत एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, मी म्हणत नाही, पण राखी सावंतने असे खूप मोठे मोठे धक्के पचवलेत, खूप मोठे. राकेश एकदम म्हणजे ती गेम खेळते, तो ती एक गंमत आहे. तुम्ही कुठं राखी आणि रुचिता विशालचं ते नात्याचं कंपॅरिझन करताय. राकेश आणि राखीची गंमत चालू आहे बाहेर. राकेश तिच्यासाठी तडपणार नाही, काही नाही होणार आहे. आणि बाहेर जाऊन राकेशला फोन करून त्रास देणार नाही किंवा मग त्याच्या बिल्डिंगच्या खाली उभा राहून काही हे करणार नाही उद्योग. त्याच्यामुळे ती इनफ मॅच्युअर्ड आहे सिच्युएशन सांभाळायला, खूप हुशार आहे राखी, समजलं. तिला माहिती आहे बिग बॉसच्या घरात ती काय करते, तिला एक एक स्टेप कळती आहे. शी इज डुईंग ऑल द ड्रामा. आणि ती जसं आज रितेश सरांनी तारीफ केली तिची, तिने राकेशचाच गेम अपने केला. तिने प्रत्येक कंटेस्टंटला जागं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. इवन ती रोशनला पण बोलली. तुम्हाला काय वाटतं, ती त्याला नीचा दाखवत होती दलाल वगैरे बनवून? बिलकुल नाही. तिचं इथे बोलण्याचं थोडंसं शब्द वगैरे चुकले असतील, त्याबद्दल नाही म्हणत मी, पण ती त्याला अपच करत होती, ती त्याला मोटिवेटच करत होती का बाबा तू खेळ,
खेळ तू, माहिती आहे. आणि खूप वेळा विशाल असं बोलताना पण दिसला का या रोशनला काहीच गेम नाही कळत, आणि मग विशाल त्याला समजवायचा का गेम कसं खेळायचा आणि काय कोणत्या गोष्टी कशा करायच्या, अशा गोष्टी आपल्याला बोलताना दिसल्या आहे खूप वेळा विशाल. तुम्हाला सांगू 24 तास बिग बॉस दिसत नाही ना आपल्याला, म्हणून आपल्याला कोणत्याच गोष्टी कळत नाही मित्रांनो, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे ना, आणि राखी सावंत आणि राकेश यांचं रिलेशन आणि रुचिता विशालचं रिलेशन कसं काय मिक्स करू शकता, याच्याबद्दल बोलूच कशी शकता तुम्ही. रुचिता आणि विशालचं खूप वेगळं आहे. रुचितापासून थोडंसं ते सिरियसच वाटत होतं, खूप बेशुद्ध पडणं हे तिचं रिअल वाटत होतं सगळं. राखीचा पाण्यात आणि ड्रामा होता सगळा, सिम्पल यार. तर तुम्हाला वाटतं ना एवढं, तुम्ही यार एकदा आहे ना, ती अशी ती कुठे गेली ना, ते तिचे व्हिडिओज येतात बघा, रील येतात ते इंस्टाग्रामवर, ते चॅनल असतात ते बॉलिवूडचे हिरो वगैरे, ते कुठं कुठं नाही का कॅप्चर करत असतात एअरपोर्टवर इकडं तिकडं. तर तेव्हा तिची येते ना, तेव्हा तुम्ही तिची ते फनी व्हिडिओज बघा, तुम्हाला कळेल की राखी सावंत क्या चीज आहे. तो आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही एवढं सिरियस नका घेऊ की राकेश आणि तिचं लई भारी असं काही नाही. एंटरटेनमेंट करते ती, गंमत चालू आहे ती. राकेश राखी घरामध्ये एंटरटेन करताय, गंमत करताय, त्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि ठीक आहे, ते बाहेर जाऊन फ्रेंड्स म्हणून पण राहतील, हे पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, मित्र म्हणून राहतील, एक ओळख ठेवतील, पण ती राखी त्याच्या प्रेमात दिवाणी नाही होणार, किंवा तो राखीच्या प्रेमात दिवाना नाही होणार. राखी त्याच्या घरी जाऊन काही रिकामं उद्योग नाही करणार, किंवा मग त्याच्या प्रेमामध्ये देवदास वगैरे बनणार नाही ना, तो बनणार आहे असं काही नाही. पण रुचिता विशालचं वेगळं होतं. विशाल तिच्यासोबत गेम खेळत होता, जे दिसत होतं अगदी व्यवस्थित दिसत होतं. विशाल तिला चालवत होता, आणि पहिल्यापासून चालवत होता तो. रुचिताचं थोडंसं दिसत होतं, पण एवढ्या 2 वीकपासून ना विशाल जबरदस्त तिला चालवत होता. आणि जसं एकंदरीत त्याला दिसलं की ही चावी देत नाही, ती प्राजक्ताची, मी मागून सुद्धा, त्याच्यानंतर तिने स्वतःचं म्हणजे स्वतःजवळच चावी ठेवली. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचं भांडण नाही झालं, परत ते एकत्रही झाले. त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत दिसल्या आपल्याला. त्याच्यामुळे रुचिताचं वेगळं, रुचिताच्या बाजूने थोडं जास्त वाटत होतं मला. आणि मग ती घराच्या बाहेर गेली ना, तर मी काय म्हणते, मी ती म्हणत नाही तिची गेम नाही आहे, मी म्हणत नाही ती वाईट आहे, बिलकुल नाही. पण हे विशालबरोबर जे नातं होतं, तुम्हाला किती, तुम्ही खरंच तिचे फॅन असाल, तुम्हाला तिच्या इवन फ्युचरची वगैरे काळजी नाही. अरे खूप मोठमोठ्या अपॉर्च्युनिटीज पुढं भेटतील, खूप शोज आहे, खूप रियालिटी शोज आहे. आता पुढच्या वर्षी पण द 50 येणार, पुढच्या वर्षी पण बिग बॉस हिंदी येणार. कोणी बघितलं तिचं भविष्य, काय सांगावं. तू दुसऱ्या शोजमध्ये दिसेल हे रुचिता. त्याच्यामुळे तिच्या जे फॅन आहे त्यांना मी हे सांगू इच्छिते का विशालबरोबर जे चाललं होतं ते योग्य नसल्यामुळे, आणि ते बाहेर चांगलं दिसत नसल्यामुळे कदाचित तिचं एविक्शन झालं. संस्कृतीने तिला सांगितलं होतं, ती गुट्टी पाजली होती तिला, पण ती समजून घ्यायलाच तयार नव्हती. इवन विशालही तिला एकदम कठोर शब्द बोलला होता. तुम्हाला मी एक सांगू का, जर जर बरं का, मी काय बोलते त्याने डायरेक्ट, विशालच्या टीममध्ये रुचिता असते आणि नंतर यांचे काही भांडणं आले असते, आणि रुचिता इनफ अशी थोडीशी अजून थोडी हे असते ना, म्हणजे गुंतली वगैरे नसते त्याच्यात, आणि नंतर ती काटा टीमकडून खेळली असते ना, अख्खा काटा टीम तिने वर उचलली असते, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे ना, हे जे बिग बॉसला जे राकेश तन्वी यांना जिंकवायचं ना, ते कोणत्याच कोणत्याच झोनमध्ये दिसले पण नसते तुम्हाला, हे सांगते मी तुम्हाला. आणि विशाल विरुद्ध रुचिता यांनी एवढं फुटेज दिवसभरात खाल्लं असतं, एवढं फुटेज इवन शो पण अप झाला असता. कारण रुचिता तोंडाळे, तो विशाल पण तोंडाळे, दोघांनी माघार घेतल्याचे लय भारी यांची दोघांची काय म्हणता यार भांडणं जुंपली असते, माहिती, ऑपोजिटमध्ये खेळले असते. खरंच रुचिता विशाल दोघं टॉप 5 पर्यंत गेले असते, हे मी इथं बसून गॅरंटी देते तुम्हाला. माहिती आहे का, अख्खाच्या अख्खा शो खाऊन टाकला असता रुचिताने, जर ती पॉझिटिव्ह टीममध्ये असती. तिला इवन पॉझिटिव्ह पण दाखवलं गेलं असतं, फक्त तिने ते बोलत ते खरकट्या खुरकट्या ते बोलले असती, ते थोडंसं बोलणं बंद केलं असतं. पण विशाल विरुद्ध खेळली असती तर ती नक्कीच गेली असती. ती विशालबरोबरच खेळत राहिली, त्याच्यामुळेच ती थोडंसं हे होऊन गेलं. इवन ती अनुश्रीबरोबर टोळीमधून बाहेर पडली असती ना, किंवा अनुश्रीबरोबर खेळली असते तरीसुद्धा भारी होते, माहिती आहे. पण ती विशालला सोडत नव्हती, म्हणूनच बिग बॉसने ते एविक्शन केलं, जे तिच्या भविष्यासाठी योग्य. मी हेच म्हणेन की रुचिता छान खेळली, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तर भारी खेळली पाहिजे. पण मी हेच म्हणेन का तुझ्या म्हणजे तुझा जसा गेम होता ना,
तुझ्या खाली कोणाचा गेम होता ना, तर तो तुझ्या खाली गेम आहे प्राजक्ता, सागर आणि प्रभू, माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर रितेश सर हे बोलले. मग हे पण बोलले की विशाल आणि राकेश दुसऱ्या ठिकाणी खूप मॅच्युअर्ड पद्धतीने रिॲक्ट केलं. नंतर मग वाईल्ड कार्ड कसं वाटतंय घर, तुम्ही जो श्री गणेश केला ना, म्हणजे कोणीही म्हणजे असं केलं नाही. म्हणजे जे डिस्कस केलं तुम्ही इथं, जे बोलले होते, मी असं करल, मी तसं करल, मी हे करल, खरी गोष्ट यांनी खूप डिंगे हाकल्या होत्या तिथं बरं का. हेच करल आणि तेच करल. आणि रिॲलिटीत काय झालं, इतकं सोप्या पद्धतीने बाई यांनी चावी देऊन टाकली. कोणती ती संस्कृतीने, काय बोलणार यार खरंच. आणि काय तर म्हणे मग गाऊनला खिसा नव्हता. म्हणजे तिचं म्हणणे सगळी चुकी गाऊनवाल्याची, ज्यांनी गाऊन शिवला त्या टेलरने, त्याची चुकी आहे का त्याने गाऊनला खिसा नाही शिवला म्हणे. हां, म्हणजे स्वतःला सांभाळता आलं नाही, ते गेलं कुठं. आणि म्हणे गाऊनला खिसा पण नव्हता, पॉकेट नव्हतं, मी कुठं ठेवू रितेश भाऊ. अरे काय काय रिझन काय द्यायची तू. ॲटलिस्ट रिझन असं दे जे सरांनाही पटेल आणि ऑडियन्सलाही पटेल. तर या एकंदरीत गोष्टी ज्या आहे ना आपल्याला घरामध्ये दिसल्यात. तर आता रुचिता 40 दिवस अजून मी जसं बोलली खेळली असती तर तिच्यासाठी सिच्युएशन वर्स झाली असती. इवन तिच्या इमेजला पण एक धक्का बसला असता. तर ठीक आहे, बरं झालं काढलं तिला. इकडं यार मला कळत नाही. तन्वी राकेशला स्ट्रॉंग बोलले. ठीक आहे, तुमची काटा टीम फेवरेट आहे. मग दीपालीन प्रभूने काय केलं, ते का बरं स्ट्रॉंग नाही. किंवा मग यार राकेश आणि तन्वीला जसं मस्त तुम्ही आज गायडन्स देत होते एकदम भारी, तसंच गायडन्स प्रभू डिझर्व नाही करत का, तसंच गायडन्स दीपाली डिझर्व नाही करत का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग नंतर ते गाऊनला खिसा, ते ससा बोलली, मला लय हसवालं यार, खरंच ससा येईल. मग काय बोलू यार मी, मला कोणाच्या नावाचं काही म्हणजे बोलायचं नाही नावाबिवाबद्दल, ठीक आहे. पण यार तिने खरंच चुकी केली ज्याप्रमाणे चावी दिली. आणि नंतर कहर तर तेव्हा झाला जेव्हा त्या रेवाने त्या प्राजक्ताच्या हातात चावी दिली. अरे बापरे. मग आणि हीच रेवा बोलली ती, मी एवढी डम नाही आहे संस्कृतीसारखी चावी द्यायला. मग कसं काय दिली, तू तर हाताने दिली. अरे एवढी मोठं तुला दिसलं की एवढं ते संस्कृतीचं घडलं तरी बी ती प्राजक्ताकडे देती, ते बी तो विशालजवळ असताना. हा मोठा मूर्खपणा आणि घाडवपणा दिसला मला तर, माहिती का. मग आणि हे बघा काय केलं बिग बॉसनी, जसं मी तुम्हाला बोलले टोळीच्या चुगल्या दाखवल्या. रोशन यांना तोडायचा प्रयत्न केला, तुटले नाही. मग चला बाबा हो, एविक्ट व्हा आणि घरी जा तुम्ही, हे केले बिग बॉसने. आणि नंतर एक सांगू का तुम्हाला, मला जसं हे बोलले की राखीचा गेम अप केला आहे किंवा काय, तर राखीला जिंकव ना ट्रॉफी. तन्वी राकेश सगळ्यांचाच गेम जर राखीने अप केला आहे तर मग शी डिझर्व ट्रॉफी यार. बिग बॉस सीझन 6ची ट्रॉफी जर ते हिला भेटली राखीला, आणि असं थोडी की वाईल्ड कार्ड जिंकला नाही. अरे एल्विश यादव नव्हतं का जिंकला बाई मागून येऊन, एल्विश यादवने तर काय गेम फिरवला होता, काय गेम खेळला होता बाई. वाईल्ड कार्ड असून जिंकला होता, छप्पर फाड वोट झाले होते बाई त्याला. आणि कुठं त्याची 4-5 मिलियन फॅन फॉलोईंग होती बिग बॉसच्या घरात जायच्या आधी एल्विश यादवची. आणि बिग बॉसच्या बाहेर आलं तर डायरेक्ट 15-20 मिलियन झाली, आता तर 20-20 मिलियन झाली वाटतं. मग त्याच्यानंतर तो बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्याचे मी तर ऐकलं आहे डायरेक्ट 5-6 मिलियन धडाधड वाढले होते, माहिती का. एवढी भारी गेम त्यांनी दाखवली होती घरामध्ये. एल्विश यादव जिंकला बी होता बाई, जिंकला पण होता तो. तर मग राखीला जिंकवा, राखीची गेम स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना जागा करते, तिला ते ट्रॉफी. नंतर मग रितेश सर बोलले आपल्याला एविक्शनच्या वेळेस ते एक शब्द, जे बिग बॉसला हलक्यात घेता तेव्हा बिग बॉस आणि आम्ही मिळून ॲक्शन घेतो. हे ज्या पद्धतीने ही लाईनिंग बोलली गेलेली आहे. तर जसं मी बोलले रुचिताला चांगले वोट्स होते, टॉप 3मध्ये होते वोट्समध्ये, ती वोटिंग ट्रेंडमध्ये मी फायनल वोटिंग ट्रेंड सांगितलं तेव्हा. आणि जसं हे रितेश सर बोलले की बिग बॉसला हलक्यात घेता आणि मग ते बिग बॉस आणि मी मिळून डिसिजन घेतो. तर हा डिसिजन यांचा आहे का, ऑडियन्सचा नसून तिच्या भविष्यासाठी, तिच्या भवितव्यासाठी. मेकर्सने ते सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या की रुचिता कशी इन्वॉल्व झाली किंवा मग रुचिता कशी बेशुद्ध पडते बाई ते, आणि तो गुंडाळतो तिला, त्या गोष्टी ज्या आहे ना त्या बघून एकंदरीत तिचं एविक्शनचा विचार केला का काय यांनी. या सगळ्या गोष्टी
नंतर आपण म्हटलं रुचिताबाई जाताना सगळ्यांची माफी मागत होती, सगळ्यांना सॉरी म्हणत होती, खास करून दीपालीच्या पाया पडली ती. हां, तन्वीलाही सॉरी बोलली. आणि जसं मला हे जे दिसतंय, जसं फेवरेटिझम चाललाय बिग बॉसचा, राकेश, तन्वी, अनुश्री मला टॉप 3मध्ये दिसत आहे. विशालला ठेवतील का नाही? इतक्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल करताना एक विलन तर असला पाहिजे घरात, पण आता हे ठेवतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. टोळीलाच अख्खे उडवलं आहे, ते म्हणले विशालचं काय काम, 2 हप्त्यांनी त्यालाही उडवून देतील, सांगताच येत नाही. किंवा मग विशाल जो आहे रुचिताबरोबर थोडासा डाऊन दिसत होता यांना, म्हणून त्यांना वाटलं का रुचिताला काढून टाकू, आता विशाल आहे ना चवताळून उठाल, चवताळू. काय वाटतं तुम्हाला, विशाल बरोबर कोण खेळणार आता? मोठा प्रश्न आहे. विशालसोबत कोण? आता विशाल मला वाटतं प्राजक्तावर अलायन्स बनवेल, संकेतला घेईल त्याच्यासोबत. परत त्याची टोळी टीम जी तो ती तयार करेल. पण आता हे जाता का नाही तो एक महत्त्वाचा विषय भाई. हे काय करतात? तर या सगळ्या गोष्टी ज्या यांना दिसत आहे आपल्याला एकंदरीत घरामध्ये. मग त्यानंतर आपण बघितलं, तुम्ही बोलले असं करत नसतं. मग संस्कृतीला इतका शॉर्टकट घ्याल तुम्ही असं मला वाटलं नव्हतं. मग संस्कृती मी गाऊन वगैरे घालून आले आणि खूप एक्साइटमेंट होती. आणि मग एक्साइटमेंटमध्ये ना गाऊनला पॉकेट पण नव्हते रितेश सर. मग मी ना मला बो घालायचा होता तर मी ती अशी हलक्यात धरली होती आणि मग विशालने लगेच ती घेतली. पकड पण नव्हती तुझी त्या चावीवर साधी. मग विशाल म्हणतोय ते काय भाऊ, जेव्हापासून यांनी घरात एंटर केलं ना माझं सगळं लक्ष त्या चावीवर होतं, कधी मी ती चावी घेतो. या गोष्टींवर लक्ष होतं. नंतर रितेश सर बोलले हलगर्जीपणा, बेजबाबदारी, दुर्लक्षितपणा, बेपर्वाई, केअरलेस. अरे एवढे शब्द घेतले बाई, कळतं तिला, इतके शब्द घेऊन टाकले एकदम. रितेश सर बोलले इथे खिसे कापू आहे असा बोर्ड लावलेला असताना सुद्धा तुम्ही कसं काय स्वतःचं नुकसान करून घेतलं इतकं मोठं. आणि तुम्ही स्वतःचंच नाही, तुम्ही ते जे VVIP स्टेटस घेऊन बाकीचे 2 आले होते ना त्यांचंही केलं नुकसान. मग नंतर संस्कृतीने या स्टेजवर तुम्ही बोलल्या होत्या ना की माणूस पाहिल्या मला कळतं का कसा व्यक्ती समोरचा. मग विशालला पाहून तुम्हाला समजलं नाही का तो कसा आहे? या सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या. ते कसे आहेत कळालं नाही. पॉवर कीचं महत्त्व सांगतोय कित्येक दिवस झाले. म्हणजे कित्येक सदस्याच्या हातूनही पॉवर की गेलेली आणि त्यांना त्यांचं नुकसानही भोगावं लागले. नंतर विशालसारख्या पहिलवानासमोर तुम्ही प्रोटीन बार धरता तशीच चावी धरली, म्हणजे अशी. आणि असं नाही आहे चावी हिसकवली तुम्ही, म्हणजे त्यांनी अलगद काढून घेतली ती नंतर. आणि असं नाही, तुम्ही सुशिक्षित आहात, लोकांना प्रश्न पडेल आता तर तुम्ही याला सायकोलॉजी माहिती बी आहे की नाही, गेमसुद्धा माहिती आहे की नाही तुम्हाला, लोकांना हा प्रश्न पडेल. मग नंतर ठीक आहे, पहिला आठवडा होता, खेळ अप करा जरा, प्ले वेल, एवढंच म्हणू शकतो मी. नंतर रेवाकडं मोर्चामुळं वळवला भाऊंनी. रेवा संस्कृतीची चावी गेली. तुम्ही म्हणालात मी अशी डंब नाही आहे की अशीच चावी म्हणजे जाऊ देईल. संस्कृतीला पण म्हणजे तुम्ही बोललात की तुझ्यामुळं आमचं VVIP जे आहे ना सगळं गेलं, सोयीसुविधा. पॉवर कीचं काम झाल्यावर मग तुम्ही एक मिनिट, पॉवर कीचं काम झाल्यावर हे घर अलिबाबा 40 चोरसारखं आहे. अलिबाबा कोण आहे? बिग बॉस आहे. 40 चोर आहे, आता तुम्ही कोण आहे ते ठरवा. 40 चोर. मग तुम्ही संस्कृतीला बोलवायचं होतं ना, संस्कृतीने बरोबर सांगितलं असतं की प्राजक्ताचा स्वभाव कसा आहे, त्यांना सगळी सायकोलॉजी कळते, समोरच्याचा स्वभाव कळतो. तुम्ही जर संस्कृतीला बोलवलं असतं आणि तिने त्यांच्या ते म्हणजे त्यांचा स्वभाव ओळखला असता तर त्या बोलल्या असत्या तुम्हाला का चावी देऊ नको होती, देणार नाही असं. मग आणि तुम्ही म्हणजे कसं आपली सायकोलॉजी वापरून म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्राजक्ताच्या हातात चावी देऊन टाकली. मग प्राजक्ता तुम्ही विशालच्या हातात चावी दिली थोड्या वेळाने. मग प्राजक्ता म्हणे हो भाऊ मी हिसकवली नाही. तर मला तिने प्रॉपर हातात दिली भाऊ, मी हिसकवली नाही आहे.
किंवा मी तिच्या पर्सनल स्पेसमधून नाही काढली आहे. मी घेतली आणि पायाखाली लपवली आणि मग त्याच्यानंतर मग ती विशालने घेतली. मग विजय सर्वांनी विशालने तर घेतली, पण विशालला तुम्ही असं बोलले का की माझी पावर की आहे, तुझ्याकडं सेफ ठेव, नंतर मी घेईल, असं तर तुम्ही बोललेच नाही. हे एक बोललं गेलं. मग नंतर एक विशाल आहे म्हणता मला चावी मिळाली मी देणार नाही, आणि एका बाजूला तन्वी आहे जी म्हणजे बोलते की समोर चावी पडेल असली तरी मी उचलणार नाही, आणि पडेल होती त्यांच्यासमोर सोफ्यावर चावी, पण तरीही तन्वीने उचलली नाही. केवढी तन्वीची यार यांना बाजू आहे बघा ना. विशाल तन्वी जे बोलताय ते करताय, पण बाकीचे जे बोलताय ना ते काहीच करत नाही. हे टोमणं प्राजक्ताला होतं. प्राजक्ताला एक्झाम्पल होतं ते. आणि रुचितानी चावी कशी आली तर बाई रुचिता सांगते इथं चक्क भाऊ विशाल ना सकाळी तिकडे उभा होता आणि मग तो त्याची बॅटरी काढत होता आणि मी पाहिलं की ना मी याची आता चावी काढू शकते, आणि मग मी लगेच भाऊ आहे ना पळत पळत गेली, मी डायरेक्ट चावी काढली, मी डायरेक्ट बाहेर पळत गेली. अरे ऑडियन्सला सगळं माहिती आहे डॅन्यूब रूमचा प्लॅन मॅडम, तुम्ही काय हे सगळं एक्सप्लेन करताय. त्याच्यानंतर विशाल वगैरे सगळे थोडे थोडे हसत म्हणजे असं मंद मंद हसू येत होतं त्यांचं. मग त्याच्यानंतर मग विशालला विचारलं रितेश सरांनी, विशालच्या हातून काही सुटत नाही तर चावी कशी सुटली. सगळ्यात आधी तर हे प्रश्न विचारला रितेश सरांनी. असं कसं झालं विशाल, असा कसा डाका पडला तुमच्या पॉकेटवर. मग विशालने जो प्लॅन होता ना डॅन्यूब रूमचा तो सगळा इथं बघून टाकला बाई. मग त्याच्यानंतर डॅन्यूब रूममध्ये जे ठरलं होतं यांचं, म्हणजे हे ठरवत होते ते सगळ्या गोष्टी ना इथे समोर आल्या. मग रितेश सर म्हणताय प्राजक्ता ऐकताय ना, यांनी दोघांनी काय प्लॅन केला होता. मग काही नाही, प्राजक्ता काय कळत नाही तिला, ती काय स्वतःसाठी आवाज उचलणार मला तर तेच कळत नाही. मग विटनेस काटा, त्यांनी विटनेस कोणाला निवडला, काटाला. पहिले विटनेस पाहिजे आणि राकेश होते तिथं, पण राकेश डायरेक्ट बोलले की ड्रामा आहे आणि हा प्लॅन आहे. त्यांना लगेच कळालं. आणि मग रुचिताकडे चावी गेल्यावर विशाल तुम्ही परत मागितल्यावर काय झालं, मग विशालने सगळं सांगितलं. परत मागितल्यावर रुचिताचं त्याचं काय भांडण झालं काय नाही ते सगळ्या गोष्टी विशालने तिथे एक्सप्लेन केल्या, जे आपण नेहमीच रिव्ह्यूमध्ये बोलत असतो त्या गोष्टी. तर एकंदरीत त्या गोष्टी आल्या. मग रुचिता बोलली का मी चावी देणार नव्हतेच. मग विशाल हा स्ट्रॉंग व्यक्ती आहे असं रितेश सर बोलले, स्ट्रॉंग व्यक्ती आहे, वीक वाटला, तुमची मेन पार्टनर ऐकत नव्हती, तुमचा सर्व गेम जो आहे ना क्रॅक होताना दिसला इथे. मग विशाल म्हणतो इमोशनमध्ये मी थोडासा भाव वाहून गेलो, इमोशनमध्ये वाहून गेलो मी थोडासा. मग प्राजक्ता म्हणते बाई रुचितात चुकलोच, प्राजक्ता रुचितात जे अडकलो ना मी ते चुकीच केली, असं विशालचं म्हणणं एकंदरीत. मग ते सर म्हणताय की पॉवर की हिरो होती या म्हणजे या वीकमध्ये, आणि बाकीचे ना पॉवरलेस होते हे दिसलं सगळं. आणि नंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये काय झालं तर बिग बॉसने सांगितलं तो जो जिंकेल तर थेट 10व्या वीकमध्ये प्रवेश करणार आहे. आणि तुम्ही 4ही उमेदवार होते, संकेत पुढे होते, फास्ट आणि क्विक होते. नंतर रुचिता आल्या, त्यांचा गेम काय आहे, मी जिंकले नाही तर कोणाला जिंकू देणार नाही, हा जो गेम आहे त्याची ही स्ट्रॅटेजी चालते, मी जिंकले नाही कोणाला जिंकू देणार नाही. मग त्याच्यानंतर संकेत बोलले मला भाग पाडू नको, धक्कामुक्की करायला, असं तिथं संकेत बोलले होते टास्क दरम्यान. आणि ते ओरडतही होते, आपण बघितलं ना हा तसं, आणि देवसारखं तो नाही ओरडत होता. ते दोन्ही रस्त्यावरून, आणि नाही खरंच बिचाऱ्यांना करू यांनी ना अख्खा त्या वायरीने ना पूर्ण लॉक करून टाकलं होतं, म्हणजे पूर्ण वायरी एवढ्या त्या झाल्या होत्या त्याच्या अंगावर. बघा एकदा परत तो टास्क तुम्हाला असं वाटत असेल तर तो नंतर फर्स्ट राऊंडमध्ये 2 डील झाल्या होत्या, संकेत आणि राखीची, दीपाली आणि रुचिताची. आणि दीपाली रुचिताची तर 100 वर्षापासून नुसती डीलच चालू आहे. तर जसं ही लाईन बोलली दीपाली रुचिताची डील चालू आहे. तन्वी बघितलं, राकेश बघितलं जे बोलली नाही मनातल्या मनात, राकेशला जो लुक दिला, राकेशने पण तिच्याकडं बघून एक लुक दिला. बघ मी सांगत होते ना, ती दीपाली त्यांच्याबरोबरच खेळते टोळीकडून, बघ रुचिताकडे बघ, रुचिता आणि विशालच्या बाजूने बघ कशी, असं ती मनातल्या मनात म्हणण्यासाठी एकंदरीत ज्या गोष्टी दिसल्या आपल्याला तेच बोलतोय आपण. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की संकेतला पकडायला लागलं. संकेतने इथे डील केली होती वाटतं राखीबरोबर
की मग दोघांपैकी कोणी जिंको असं काहीतरी, की पॉवर जी आहे ना म्हणजे समोरच्याला जर काही असलं तर फायदा करून द्यायचा, असं काहीतरी होतं ते. नंतर राखीला वायरिंगचा घोळच कळत नव्हता राखीला. राखी गुंतत होती का सुटत होती तेच कळत नव्हतं एकंदरीत. मग राखीला बोलले संकेत, म्हणजे बोलला संकेत की बाई मी यांना दोघींना थांबवतो तर तू पुढे जाय, राखीला म्हणे. तर रितेश सर बोलले याला म्हणतात स्ट्रॅटेजी, याला म्हणतात डोकं चालवणं, की मी या दोघींना पकडून ठेवतो तू पुढे चालली जा. मग तर याला म्हणतात डील देणं, टायमावर डील देणं, डील देत फिरायचं फक्त. तू पुढे जा. त्यांना वाटलं का राखी जिंकल्या तर आपल्या फायद्याचं होईल म्हणून त्यांनी तिला डील दिली. वा वा. मग दीपाली रुचिताने संकेतला थांबवून ठेवलं. मग बिग बॉसने कठोर निर्णय घेतला. संकेत बोलला की आपण परत खेळू, परत काय झालं तर. मग रुचिताने दीपालीला थांबवलं. आपण एक बघितलं मोकळ्या राखी होते जे आपण बघितले. तर राखी जिंकल्या नाही तर त्यांना तुम्ही जिंकवलंय, खास करून दीपालीने. हे जे येणारे जे सरांकडनं बोलण्यात आलं. मग राखीबाई वायरचा गुंता तुमच्या केसांचा गुंता आहे मला एक सारखाच दिसत होता असं बोलत होते रितेश सर, ज्यावर सगळे हसत होते. नंतर दीपाली राखी या मोकळ्याच होत्या. आता यांना एक रितेश सर म्हणते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी होती का तुम्ही दोघी खेळू शकत होत्या. दीपाली राखी तुम्ही मोकळदार राखी हेच म्हणजे हेच होतं का मी कशी पोचेल राखीचं होतं. आणि दीपाली तुम्ही पण मोकळ्या होत्या, तुम्ही संकेतला डील द्यायची होती लगेच का गेल्या मला जाऊ दे पुढे नाही तर मग मी तुझा मग फायदा करून देईल असं. तर काय वाटतं संकेतने डील ऐकली असते का? मग दीपाली म्हणते मला घराला कॅप्टन द्यायचं, मला ना घराला कॅप्टन द्यायचा होता, काही पण हो मला टास्क रद्द होऊ दे, मला घराला कॅप्टन हवा होता असं दीपालीचं एकंदरीत म्हणणं. मग त्याच्यानंतर संकेत जसे खेळात इंडिव्हिज्युअल लीडरशिप क्वालिटी प्रयत्न स्ट्रॅटेजी तुम्ही प्रेक्षकांची मनं जिंकली या वीकमध्ये. सो फर्स्ट वीकमध्ये तुम्ही मतं मांडली, ॲक्टिव्हही दिसलात, स्ट्रॉंगली खेळलात, अभिनंदन तुमचं संकेत. तर खुश झाला बाई संकेत. नंतर रुचिता मला त्याला फिनालेजवळ नव्हतं जाऊ द्यायचं, वाईल्ड कार्ड कॅप्टन नको होता मला असं. मग रितेश सर बोलले वाईल्ड कार्ड नको होता तर मग राखी काय आहे, राखी पण तर वाईल्ड कार्ड आहे. मग तुमचे जे लॉजिक आहे ना दर 10 मिनिटाला बदलत राहतात आणि प्रेक्षकांचे ना गेम जी आहे ना तुमची ती क्लिअरली दिसते इथे असं म्हणणं एकंदरीत त्यांचं, की प्रेक्षकांना तुमची गेम जे ना दिसते, क्लॅरिटी दिसते तुमची. मग तुमचा गेम स्ट्रॅटेजी कळते. त्याच्यानंतर सागर तुम्ही अगदी करेक्ट मुद्दा उचलला माहिती का या वीकमध्ये. तुम्ही विशालला बोलले सागर या वाक्यात तुमच्यासाठी ना महाराष्ट्रात ते तुम्हाला माहिती का काय बोलले इथं रितेश सर त्या गोष्टीबद्दल बोलत आहे. जेव्हा यांनी विशाल संकेत आणि रुचिताने उमेदवारी की दाखवली ते बाहेर सोफ्यावर ते मध्ये उलटा पुलटा रूममध्ये ते कॉन्व्हर्सेशन आठवतं का तुम्हाला, जेव्हा मग सागर बोलला होता, मग विशाल बोलला होता घंटा फरक पडत नाही ये येऊन ते हो, मग सागर बोलला होता, सागरने पण त्याला एकदम व्यवस्थित प्रत्युत्तर केलं होतं. तर याच्याबद्दल त्याची सागरची तारीफ झालेली आहे. आणि महाराष्ट्राला घराघरात करेक्ट मुद्दा पकडला. सागर या वाक्यासाठी महाराष्ट्राच्या घराघरात टाळ्या वाजल्या. मी पण टाळी वाजवते सागर तुमच्यासाठी, मी तेव्हा पण वाजवली होती तुम्ही जेव्हा ते उचलला होता तर मुद्दाच नव्हता. त्याच्यानंतर टाळ्या वाजल्या. मग सागर तुम्ही मध्येच स्पाईक का होता. सागर म्हणतो, सागर इमोशनल झाला बाई, इमोशनल रडायला लागला सागर. भाऊ मी ना शांत यासाठी होतो का मुद्दाच नव्हता भाऊ. आणि माझं कसं आहे भाऊ, मी हरवून जातो भाऊ, मी हरवून जातो क्षणात, पर्सनल असेल घरचं असेल, पण मी 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 प्रयत्न करेन भाऊ, मी प्रयत्न करेन भाऊ, असे होणार नाही, असे होऊ देणार नाही, मी प्रयत्न करणार भाऊ, हो 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 प्रयत्न करणार भाऊ. हे असं सागर जे ना बोलतात. यार काय करू यार एपिसोडमध्ये ना असं काही एकदम बोरिंग झालं का म्हणलं थोडंसं असं बोलावं. मग ते एकंदरीत आपल्याला दिसलं सागरचं. आणि खरोखर सागरने खरोखर तो जो पॉईंट उचलला होता ना, मी सिरियसली बोलते छान उचलला होता. बाकी मिमिक्री वगैरे किंवा कॉमेडी त्याच्या जागेला, बट ॲज कंटेस्टंट सागरने हा मुद्दा चांगला उचलला होता एवढं नक्कीच. विशालला भाई रँकिंग द्यायची होती इथं बोलले
रितेश सर. का टीम बी राकेश, तन्वी, दीपाली, प्रभू हे होते आणि इम्युनिटी द्यायची होती. तर त्यांना असं माहिती होतं का बुवा आपल्याला राखीलाच द्यायची आहे, कारण राखी स्ट्रॉंग आहे आणि राखीला इम्युनिटीची गरज नाही, ती ऑलरेडी म्हणजे आहे, ते टॉपलाच असतात. तर त्यांना कमजोर व्यक्तीला किंवा ज्याचा गेम डाऊन आहे त्याला द्यायची नव्हती. सिम्पल. त्यांनी राशांचा विचारच नाही केला. रितेश सरांनी वाह काय गेम आहे, काटा टीम व्हेरी गुड, काय गेम आहे. हां, राकेश, तन्वी, दीपाली, प्रभू लय भारी गेम, लय भारी. मग नंतर टीम बी तुमचं काय होतं, राकेशला द्यायचं की नाही द्यायचं, तुमचं चौघांचं डिस्कशन चालू होतं. मग विशाल जे होते ते बाहेरचे असून त्यांनी निर्णय घेतला आणि ते बोलले का दीपालीला इम्युनिटी द्या. आणि तुम्हाला 4 जणांना लगेच ते पटलं पण का दीपालीला इम्युनिटी दिली पाहिजे असं. पण तुम्ही चौघांनी मिळून निर्णय नाही घेतला, म्हणजे विशाल बाहेर असून पण तुमच्या पूर्ण ग्रुपचा डिसिजन त्याने घेतला, त्याने ते सगळं गोष्टी चालवल्या. तो म्हणला की राशन मिशन जाऊ द्या मरू द्या, तुम्ही ना इम्युनिटीच्या बाजूने विचार करा. सो तुम्हीच बघा का तुम्ही चौघांना निर्णयसुद्धा घेता आलेला नाही आहे, हे सगळं दाखवून दिलं बिग बॉसने, सॉरी रितेश सरांनी. मग रुचिता तुमचा गेम जो आहे ना विशालनेच्या डोक्याने सुरू होता. विशाल सांगत होते ये संकेतला पकड, लगेच तुम्ही पकडलं. ते बोलले बेल्ट काढ, लगेच बेल्ट काढला. ते बोलले काय स्ट्रक्चर्सला गुंडाळ, तुम्ही लगेच गुंडाळ. राखीला जिंकू दे, लगेच तुम्ही जिंकू पण दिलं. वा, म्हणजे तुम्ही इतकं जे आहे ना विशालचं ऐकून चालत होते, एकंदरीत स्वतःसाठी खेळतच नव्हता तुम्ही, हे एकंदरीत बोलून दाखवलं आहे रितेश सरांनी. मग विशालच्या हातात होती रुचिता, पूर्ण विशालचं ऐकते असं सांगितलं. म्हणजे ही जी आहे ना रुचिताची डोरी पूर्ण विशालच्या हातात होती आणि विशालचं रुचिता पूर्णपणे ऐकते. अगदी खरं आत्ता खूप जास्त ऐकायला लागली तुम्ही, खूप जास्त ऐकायला लागली तर खरंच. मग नंतर आपण जर राखी तुम्ही बिहारी प्राणी आणले, ससवा आणि कासवाची स्टोरी आणते. राखी म्हणते मला कॅप्टन व्हायचं नव्हतं पण मला यांनी केलं. वा. मग नंतर रुचिता तुमच्यामध्ये ज्या इमोशनल म्हणजे गोष्टी झाल्या तुमच्यात आणि विशालमध्ये, तुम्ही गेममध्ये डाऊन झाला त्याच्यामुळे, आणि मग विशाल बॉन्ड बनवत आहे, त्यांच्या गेमवर काहीही फरक पडला नाही आहे. ते इवन त्यांनी ज्यांची चावी चोरली ना, मग ती रेवा असो किंवा संस्कृती, त्यांच्याबरोबर पण जाऊन बसताय, गप्पा गोष्टी करताय, नुसतं मजा करताय. ते रेवाला उचलून काय स्विमिंग पूलमध्ये टाकताय आणि तुम्ही ना असं कोपऱ्यात बसून जेलेस होताय, जेलेस फक्त. हे सांगितलं जेलेसी असेल तुमची, पण मग त्याच्यामुळे ना तुमचा गेम पूर्णपणे डाऊन झाला आहे रुचिता, हे सांगण्यात आलं. आणि विशाल तुम्ही हे परत प्रूव्ह केलं का तुम्ही मास्टर माइंड आहात घरातले. आणि तुम्ही एकदम विकेस्ट कंटेस्टंट म्हणून समोर आलात रुचिता, असं सांगितलं. तुमची जेलेसी असो किंवा मग विशालवर इमोशनली ते अटॅचमेंट असो. मग इकडं बघितलं आपण राकेश आणि तन्वी, तुम्ही दोघे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहात. तुमच्या दोघांचा बाई फ्लेवर आहे, तुमच्या दोघांचे मुद्दे, वा, तुमच्या दोघांचा गेम आहे. तुम्ही पहिले 3 दिवस दिसला का नाहीत, हरवलेले होते तुम्ही कुठंतरी. मग राकेश म्हणतो ते काय आहे भाऊ, प्रलय आला आणि ना आम्ही ऑब्झर्वच करत बसलो होतो. रितेश सर म्हणे हो ना, तुम्ही घरात बसून ऑब्झर्व करत होते आणि आम्ही बाहेर बसून तुम्हाला ऑब्झर्व करत होतो. मग काय आहे, आम्ही ती नोंद केली आणि काय करायचं आहे ना ते ठरवले भाऊ. आम्ही नोंद प्रॉपर करून ठेवली, कोणाचं काय कोणाचं काय. राकेश म्हणतो कोणाचं काय, आम्ही प्रॉपर नोंद केली भाऊ, आणि आम्ही ना ठरवणार आहे आता का काय करायचं. आता तन्वी आणि राकेश म्हणून डिस्कस करतील का काय करायचं, कोणाला टीममध्ये घ्यायचं. त्यांचा चालू आहे संस्कृतीला घ्यायचा, पण मी हेच म्हणाल तन्वीला नको ग बाई, नको घेऊ, कारण तू विशालच्या विरुद्ध खेळते आणि ती संस्कृती विशालला लगेच पगळून जाते. त्याच्यामुळे नको नको नको, ती संस्कृती पण नको, ती रेवा पण नको. उलट हेच म्हणेन मी, कारण पगळून जाते यार त्या यार का अशी छुईमुई दिसत आहे मला. अशा कडकपणा पाहिजे, वाईल्ड कार्ड कसे आहेत, रुचितासारखे कडकपणा पाहिजे, राखीसारखे वाईल्ड कार्ड पाहिजे. त्याला तो वाईल्ड कार्ड एकदम सौम्य यार, शांत मंद, म्हणजे एक ती मंद नदी कशी वाहत असते एकदम शांत, हे असे.
म्हणून मला नाही प्रलय कमी आणि ओढा नालीच वाटतं जास्त खरोखर. अरे प्रभू नमस्कार तुम्हाला, तुम्ही दिसलाच नाहीत असे. तर मग रितेश राव म्हणता ही अपेक्षा ना आम्ही तुमच्याकडून करत नाही, बॅकफूटवर होता तुम्ही म्हणून आम्ही बोलतोय. म्हणजे यांना तन्वी राकेशकडनं खूप अपेक्षा आहे, बाकीच्यांकडनं नाही आहे का. बोलले अरे प्रभू नमस्कार तुम्हाला दिसलेच नाही, काळजी घ्या, लक्ष द्या स्वतःकडं, जे दिसत नाही आहे त्यांचं मी समजूच शकतो, पण मी तुम्हाला बोलतो असं बोलले. मग राखीमुळे माझा गेम ना अप झाला आहे. मग रितेश सर बोलले राखीमुळे तुमचा काय राकेश, सगळ्याच घराचा आहे ना गेम अप झाला आहे. मी तेच म्हणते राखी गेम अप करते, राखी एंटरटेन करते, मॉन्जोलिका बनते, जुली बनते, अजून काय काय बनते, तर राणी बनते. तर तुम्ही ना एक काम करा, ट्रॉफी पण देऊन टाका यार, खरंच शी डिझर्व ट्रॉफी यार, शी डिझर्व. कोणी डिझर्व नाही करत. आणि बाकीचे ठेवा ना, हे राकेश तन्वी अनुश्री ठेवा टॉप 5 मध्ये, पण राखीला विनर करा, हे म्हणणे माझं. त्याच्यानंतर आपण बघितलं आणि राखीला सगळ्यात मोठा शॉक बसला जेव्हा रुचिता गेली बरं का. नंतर राखी म्हणती वे राखीला, मग राखीची तारीख झाली. राखी तुम्ही एंटरटेनमेंटचा फुल पॅकेज आहात या सीझनचा. तुम्ही केस कापताय, तुम्ही रडताय, तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाताय, ड्रामा करताय, असे रूप धारण करताय की टी व्ही ना लाईट लावून आता बघायला लागतो. म्हणजे ते काल घेतलं होतं ना त्याने जुलीचं रूप, ते खूप डरावून होतं, त्याच्यामुळे म्हणताय ते. मग त्याच्यानंतर हे बोलले ते रितेश सर की मी खूप वेळा सांगितले बिग बॉसच्या शोला हलक्यात घेऊ नका, बिग बॉसच्या शोला हलक्यात घेऊ नका, म्हणून काही डिसिजन बिग बॉस आणि मी म्हणून आम्ही ॲक्शन घेतो. मग त्याच्यानंतर बोलले थोड्याच वेळात एविक्शन होणार आहे. आता तुम्हाला वाटलं असेल का आज एविक्शन कसं उद्या व्हायला पाहिजे, पण मी तुम्हाला सांगते उद्या ना कोणीच नाही बघणार, उद्या कोणीच नाही बघणार, पण तुम्ही माझा रिव्ह्यू नक्की बघा. उद्या आहे ना, कारण मॅच आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. सो सगळेजण मॅच पाहतील, यांना माहिती आहे. त्याच्यामुळे रुचिताचं जे एविक्शन होतं ते यांनी आजच केले. आता उद्या मी सांगते बिग बॉसला जास्त नाही राहणार घरात, ते टास्क वगैरे राहतील, कोण हिट कोण फ्लॉप वगैरे वगैरे तेच गोष्टी राहतील. आणि यार अहमदाबादला मॅच यार मला तर टेन्शन आलं आहे, कारण मागच्या वेळेस त्या स्टेडियमला थोडंसं हारलं होतं. बट लेट्स सी, फिंगर क्रॉस, आपण प्रे करू का भारतच जिंकायला हवा. सो नंतर आपण बघितलं रितेश सर गेले. नंतर तन्वी म्हणत होती राकेशला संस्कृतीला आपल्या टीममध्ये घेऊ. नको घेऊ ग बाई, संस्कृतीला नको घेऊ. मग ती संस्कृतीला आपल्या टीममध्ये घेऊ. मग विशाल इकडं रुचिताला म्हणतोय गेम अप करू आपण, काय टेन्शन घेते. गेम अप करूयात ना, तू नको टेन्शन घेऊ. इथं थोडीशी टेन्शनमध्ये आली रुचिता. नंतर राकेश दीपालीला म्हणतोय का तू रुचितासोबत काय डील करत होती. मग दीपाली ते असं नाही रे, काही नाही, असंच करत होते, असंच करत होते, असं काहीतरी बोलताना दिसलं आपल्याला. नंतर विशालने बाई हक करून ठेवलं तर रुचिताला सोडतच नव्हता, कारण ती खूप जास्त अपसेट होती, जसं रितेश सर बोलले. त्याच्यामुळे खूप जास्त अपसेट होती का तिचा गेम जो आहे ना डाऊन झालेला आहे. मग नंतर एविक्शन स्टार्ट झालं. मग रुचिता, सागर, प्राजक्ता यापैकी प्राजक्ताला सेफ केलं. बापरे, मला तर माझ्या कानांवर माझ्या डोळ्यांवर बिलकुल विश्वास नव्हता. मला वाटलं यार, असं वाटलं चक्कन मारून घ्यावं यार, प्राजक्ता सेफ. ऐकल्याबरोबर प्राजक्ता सेफ. आणि मग रुचिता, सागर डेंजर झोनमध्ये. नंतर प्रभू डेंजर झोनमध्ये, दीपाली सेफ आणि तन्वी सेफ झाली इथे, आणि संस्कृती पण डेंजर झोनमध्ये. आता बघा कोण कोण इथं डेंजर झोनमध्ये, प्रभू, संस्कृती, सागर आणि रुचिता हे चौघं डेंजर झोनमध्ये. मग त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आता सेफ कसं केलं मी तुम्हाला सांगते इथे वोट्सनुसार. बघा सर्वांना विचारलं का कोणाचं एविक्शन. 6 लोक म्हणते का प्रभूला वोट केलं का प्रभू जाणार, पण प्रभूला म्हणजे रितेश सरांनी सेफ करून टाकलं. त्याच्यानंतर नंबर 2 वोट्स होते सागरला, का सागर जाईल घराबाहेर, सागरला पण सेफ केलं यांनी. मग संस्कृती बाहेर जाणार, एक जण म्हणे संस्कृती जाणार, तर नाही, संस्कृती पण सेफ सांगितली. मग नंतर म्हणे मग रुचिताला किती वोट आहे, तर रुचिताला चक्क 0 वोट्स होते. अनएक्सपेक्टेड एविक्शन होतं आहे खरंच, की कोणालाच कळत नव्हतं का रुचिता जाईल आणि
मग ते बोलले ठीक आहे सागर आणि रुचिता थोडेसे डेंजर झोनमध्ये. तर सागर तुम्ही कोणाला जवळची मानता, कोणाला बोलवू इच्छिता? सागर म्हणतो मला काय प्राजक्ताच जवळची. मग प्राजक्ताला बोलवलं सागरच्या वतीने. मग रुचितालाच विचारलं तर रुचिता ती माझं तर सगळं काही विशालनेच मला सांभाळून घेतलं, समजून घेतलं. मी त्याच्याबरोबरच खेळत होती इवन पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्यासोबतच आहे मी. तर माझा सगळ्यात जास्त विश्वास फक्त विशालवर आहे. आता ती म्हणली मग विशालला आणि प्राजक्ताला एनवेलप आणायला लावलं स्टोर रूममधून. यांनी एनवेलप आणलं. मग रुचिताला विचारण्यात आलं का कोणाला मिस कराल, तर ती मी विशालला खूप मिस करणार आहे. मग त्याच्यानंतर एनवेलप आणलं. मग एनवेलप उघडलं तर प्राजक्ताला वाटलं सागर गेलाच आहे, पण सागरचा सेफ ऐकून नाचायला लागले आणि दोघांनी हक केलं. तर रुचिताला विश्वास बसत नव्हता. रुचिता बघत होती का विशाल काय बोलतोय, पण विशालने जसं नाव पाहिलं तेव्हा तो रडायला लागला. मग रुचिताला थोडंसं असं वाटलं. मग रुचिता गेली तर रुचिता डायरेक्ट तिथं स्टेजवरच खाली बसून घेतलं तिने. आणि मी कसं काय खूप रडत होती. आणि मी सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला जसं मागं आहे ना एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण की तिने फरहानाचा तो व्हिडिओ पाहिला होता आणि ते हिंदी बिग बॉस होतं. तर ती फरहानाबद्दल बोलत होती. तर तिला वाटलं की फरहाना टॉप 2मध्ये गेली तर कमीत कमी मी तरी टॉप 2मध्ये जाईल. पण सॉरी, हे हिंदी बिग बॉस नाही, मराठी बिग बॉस आहे. त्यांचं आपलं खूप वेगळं असतं. कसं आहे, त्यांचं आपलं खूप वेगळं असतं. त्याच्यामुळे मग इवन हा गेम आहे ना, मी म्हणेन की रुचिताचा हिंदी बिग बॉसमध्ये असता आणि हिंदी बिग बॉसमध्ये असे कंटेस्टंट असते तर मी गॅरंटी देऊन सांगते यांनी हिंदी बिग बॉसवाल्यांनी रुचिताला टॉप 5मध्ये नेलं असतं. गेले असते, कमीत कमी टॉप 6पर्यंत तरी गेले असते. पण टॉप 5मध्ये मी म्हणते तुम्हाला. कारण हिंदी बिग बॉस व्हिलनला ठेवतो, कारण मग काही तर पाहिजे कंटेंट. पण यांनी यार हिला काढला. आता बघू यार भाऊचे धक्के कसे होता, कोणावर होता, कोण घरामध्ये क्युऑस करेल. आणि सगळं घर नुसतं ते राशन खात बसलं आणि टास्क करत राहील तर काय अर्थ होणार आहे मग त्या घराला. बघू आता विशाल काही ना काही करण्याचा प्रयत्न करेल असं वाटतं. आता विशालच्याच डोक्यावर सगळं आलेलं आहे. मग नंतर एविक्शन झालं म्हणजे जसं रुचिताने ऐकलं. रुचिताला राखी ती ती जाऊ शकत नाही. तर राखीला पण इवन विश्वास बसत नव्हता. पण विशालसुद्धा म्हणतोय मला यार माझ्या बाजूने एक करून तोडून टाकलं सगळ्यांना, मला एकटं करून टाकलं या लोकांनी, एकटं करून टाकलं. जे एक कटू सत्य होतं का खरंच विशालला यांनी एकटं करून पूर्ण टोळी जी ना यांनी एविक्ट करून टाकलं पूर्ण टोळी. मग ती बाल्कनी असो, त्यांनी टोळीतला एक सदस्य ठेवला आहे विशाल आणि यांनी बाल्कनीचा एक सदस्य ठेवला आहे, नाही 2 ठेवले ना, प्राजक्ता आणि सागर. बाकीचे काढून टाकले यांनी. असं मी म्हणू इच्छिते. आणि काय बोलणार यार, तर मी हेच म्हणेन की निगेटिव्ह गेम होता पण छान गेम होता. कमीत कमी डिझर्व करत होती अजून राहणं घरात ती. पण एकंदरीत तिच्या भविष्याला पाहता हा तिच्यासाठी बेस्ट डिसिजन आहे. सो थँक्यू बिग बॉस. तिच्या स्वतःच्या फ्युचरसाठी बेस्ट आहे ती. तर कसं आहे, एक माणूस म्हणून तिचा विचार केला बिग बॉसने, ॲज कंटेस्टंट म्हणून नाही, ते आवडलं मला. जसं ती विशालमध्ये गुंतून चालली होती ना, ते चांगलं नव्हतं यार तिच्यासाठी, तिच्या फ्युचरसाठी. बाहेर खूप तिची इमेज डाऊन झाली असते माहिती आहे तुम्हाला. सो मी हेच म्हणेन का रुचिताचं घरात न जाणं असं वाटतं फेअर होतं. ते एक गेमप्रमाणे अनफेअर होतं, पण तिच्या फ्युचरसाठी ते फेअर होतं हे म्हणते. म्हणजे विशालबरोबर ज्याप्रमाणे ती दिसत होती ते चांगले नव्हते दिसत, त्याच्यासाठी ती फेअर आहे. पण ज्याप्रमाणे घरात गेम होता त्याच्यासाठी अनफेअर आहे, सिम्पल. तर हा होता एकंदरीत यार बिग बॉसचा 56वा एपिसोड. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि जे मला म्हणत होते का रुचिता जाणारच नाही, आता त्यांचं माझ्या अपडेट्सबद्दल काय म्हणणं आहे यार, प्लीज सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मेघाची खबर आहे ना, मी जोपर्यंत शुअर होत नाही ना तोपर्यंत मी व्हिडिओ बनवून टाकत नाही बाई. मला 12:30लाच रात्री काल कळालं होतं का रुचिता आऊट झालेली आहे, पण मी म्हणलं नाही, मला सकाळी अजून एकदा कन्फर्मेशन घ्यायची आहे आणि मग तरच मी व्हिडिओ बनवणार. आणि तसंच मी केलं. मी पूर्ण कन्फर्मेशन घेतली आहे आणि त्याच्यानंतरच 8-8:30ला तो व्हिडिओ बनवला आणि मग पोस्ट केला आहे. मग तो 9-9:30ला 8:30ला मी व्हिडिओ बनवला, 9-9:30ला पोस्ट केला, असं काहीतरी केलं मी. आणि सकाळी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक
लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा यार. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला यार, लय झोप येते मला सिरियसली. आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आता काहीच खबर द्यायची नाही, काल एविक्शनची खबर द्यायची होती म्हणून मी जागी होते, पण काय करू यार, तरी नाही देऊ शकले मी. आणि हा होता एकंदरीत आजचा एपिसोड भाऊचा धक्का. आणि उद्या फुल टाईमपास आणि टास्क राहतील. उद्या तर काय मॅच आहे, बघू कोण रिव्ह्यू बघतो कोण नाही. पण सध्या तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. रुचिताचं एविक्शन फेअर की अनफेअर सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी तुम्हाला का ते फेअर आहे ते पण सांगितलं, तिच्या फ्युचरसाठी चांगलं आहे. खरं नाही तर तिला ना वर्स्ट सिच्युएशन झाली असते. तुम्ही सगळ्यांनी कधी आयुष्यात प्रेम केलंच असेल की, आणि प्रेम हे अल्लड असतं. तिचं वय अल्लड आहे, 22 वयाची ती. तो विशाल एक मॅन आहे. कोणी म्हणतं 48 47, पण ठीक आहे 40+ तर आहे तो इनफ मॅच्युअर्ड आहे. पण तिच्या बाजूने विचार करा. सो बरंच आहे ती त्या गोष्टींच्या. तो गेम खेळत होता, ती सिरियस झाली होती यार, समजून घ्या ना. बेशुद्ध वगैरे पडत होती, तो विचार करा तुम्ही. तर आय होप ती आता बाहेरून जेव्हा विशालची गेम पाहिल, ती रेवाबरोबर असो संस्कृतीबरोबर असो, तर ती स्वतःहून सांभाळून घेईल स्वतःला, असं पर्सनली वाटतं. तर गेम वाईज चांगली होती ती. गेम वाईज अनफेअर एविक्शन, पण ते विशालच्या प्रकारामुळे फेअर एविक्शन. आता तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये, ठीक आहे. सो गुड नाईट, टिल देन बाय बाय, टेक केअर. शुभरात्री. भेटूया उद्या.